नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। शिक्षक भरती 2025 पवित्र पोर्टलची एक अपडेट आलेली आहे। फेज 2 संदर्भात नुकतेच प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। तर याच्यामध्ये उमेदवारांना अडचणी येत होत्या, जसं की OTP ची समस्या आणि सगळ्यात मेन म्हणजे काय की प्रेफरन्स तुम्हाला कमी दिसतायत। खूप सारे उमेदवारांचे मला देखील कॉल आले आणि काहींना म्हणजे फॉर एक्झाम्पल काहींना 38 प्रेफरन्स पाहिजे होते तर त्यांचे 36 दिसत होते, म्हणजे त्यांचे प्रेफरन्स हे कमी दिसत होते। तर त्याबाबत त्या संदर्भात त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्या संबंधीच्या सूचना जी आहे तर त्या पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत। काय सूचना आहेत त्याच्याविषयी आपण माहिती जी आहे तर ते जाणून घेणार आहोत। पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की टेट 3 ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण शिक्षक अभियोग्यता चाचणी फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली, जी कमी कालावधीत तुमची संपूर्ण तयारी करून देईल। याची फी पण आपण अत्यंत कमी ठेवलेली आहे। संपूर्णतः IBPS पॅटर्नवर कोर्स असणार आहे। अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात। आणि अशाच पद्धतीने आपले सर्व लेक्चर्स वगैरे पाहण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ॲप देखील तुम्ही डाउनलोड केलं पाहिजे। बघा, या सूचना आलेल्या आहेत। काय सूचना आहेत व्यवस्थित पद्धतीने बघून घेऊया। 28/4/2025 रोजी आलेली ही सूचना आहे। उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमांबाबत सर्वसाधारण सूचना टेट 2022 टप्पा 2। बघा, याच्यासाठी जनरेट लॉक करण्यासाठी म्हणजे प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याबाबत विषय आहे। दिनांक 24/4/2025 रोजी देण्यात आलेल्या सूचनांनुसार उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची सुविधा 25 एप्रिल पासून तर ती 2 मे पर्यंत चालणार आहे। पुढे प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करणे इत्यादींबाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांनी edu पवित्र 2022@gmail.com यावर ईमेलवर संपर्क साधता येईल असे सूचना आलेले होते आणि त्यानुसार खूप सारे उमेदवारांनी त्यांना मेल देखील केलेला होता। उमेदवारांना आलेल्या अडचणींचे खालील पद्धतीने निराकरण करण्यात येत आहे। सगळ्यात आधी त्यांनी काय सांगितले की उमेदवारांना OTP प्राप्त होत नाही। OTP प्राप्त होत नाही त्यांनी काय सांगितलं की जे तुमची ब्राउझर असतं त्या ब्राउझरची हिस्ट्री क्लिअर करायची सगळ्यात आधी, किंवा क्लिअर कॅचे करायचं। ब्राउझरची हिस्ट्री तुम्ही क्लिअर करायची, किंवा तरी होत नसेल तर डायरेक्ट इनकॉग्निटो मोड किंवा प्रायव्हेट विंडो याच्यामध्ये ओपन करायचं। प्रत्येक ब्राउझरमध्ये एक इनकॉग्निटो मोड असतं, त्याचा तुम्ही वेगळ्या पद्धतीने वापर करतात। तर या इनकॉग्निटो मोडचा जे आहे तर इथं वापर तुम्ही करायचा आहे। पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमध्ये रिक्त असलेले पद, इयत्तांचा गट, अध्यापनाचे विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण इत्यादी बाबी एकत्रितपणे विचारात घेऊन उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत असतात। म्हणजे उमेदवारांना प्राधान्यक्रम त्यांच्या सगळ्या गोष्टी या ध्यानात ठेवूनच होत असतात। आता याच्यामध्ये काहींना काय होतंय की कमी प्राधान्यक्रम होतोय, मग अशांनी काय करायचं की पूर्वी जनरेट झालेले प्राधान्यक्रम हे डिलीट करायचे। म्हणजे पूर्वी जे काही समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याचे 38 येत होते आणि त्याला 36च येते, त्याने काय करायचे सगळे सिलेक्ट करायचे, डिलीट करायचे, पुन्हा रिजनरेट करायचे। त्यांनी काय सांगितलेले जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी मर्यादा आता असणार नाही। आधी त्यांनी सांगितलं होतं की 3च आम्ही मर्यादा देत आहोत, आता त्यांनाच कळलेले टेक्निकल प्रॉब्लेम येते म्हणून त्यांनी ते मर्यादा आता बंद केलेले आहेत। तुम्ही किती वेळा ते जनरेट जे आहे तर ते करू शकता। आणि समजा तरी देखील तुम्हाला प्रॉब्लेम आलाच तर शेवटी त्यांच्या मेलला करायचा, पण मेल करण्यासाठी त्यांनी काही फॉर्मॅट दिलेले आहे। म्हणजे तुम्ही काय सांगायचं सगळ्यात आधी तुमची समस्या काय आहे, त्याच्यानंतर टेटचा ID, तुमचं नाव, जात संवर्ग, जन्म दिनांक, तसेच समस्या काय येत आहे आणि जाहिरातींचा तपशील नमूद तुम्हाला जो आहे तर तो करायचा आहे। आता हा मेल करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो ChatGPTचा चांगला वापर करा तुम्ही। याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी सांगा ChatGPT मध्ये या तुमच्या समस्या, आणि त्याला सांगा क्रिएट अ फॉर्मल मेल। तो तुम्हाला एक चांगला मेल तयार करून देईल आणि हा जो मेल आहे तो यांना फॉरवर्ड करायचा, म्हणजे तुमची समस्या त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने जी आहे तर ती तुम्हाला इथं समजवता येणार आहे। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते इथं होत्या। आता तुम्ही आपल्या पुणे आणि नाशिक ब्रांचला जे आहे तर ते व्हिजिट देऊ शकतात। तुमच्या काही अन्य अभ्यासासंबंधी काही शंका असतील तर भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।